आपण ही दृश्य पाहतोय या ठिकाणी विलेपार्लेतील थेट लाईव्ह दृश्य आपण नीलम या क्षणी पाहतोय। चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यांच्या पार्थिवाचा अंत्यसंस्कार या ठिकाणी होत असताना अंत्यदर्शन घेण्याकरता विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत दाखल होत असल्याची ही दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर त्या ठिकाणी पोहोचतायत। मुलगा सनी देओल यांना मुखाग्नी दिला असल्याचं देखील कळते। गेले अनेक दिवस खरं तर धरमपाजी हे आजारी होते। ब्रिज कँडी इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। कालांतरानं मात्र त्यांना घरी पाठवण्यात आलं आणि घरीच या ठिकाणी आपण म्हणूया एक हॉस्पिटलची सिस्टीम ही तयार करण्यात आलेली होती, ज्याचा व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल देखील झालेला होता, ज्यावर सनी देओल यांनी कालांतरानं काहीशी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती। पण या सगळ्या घडामोडीनंतर आता मात्र एक अचानकपणे ही बातमी येऊन धडकणं की धरमपाजी काळाच्या पडद्याआड जाणं ही निश्चितच एक्झिट चटका लावणारी आहे। कारण तो एक काळ हा फार महत्त्वाचा याकरता, कारण त्या काळात एक अर्थातच एक वेगळीच उर्मी होती, एक वेगळं चैतन्य होतं चित्रपट क्षेत्रात। खरं तर धरमपाजी यांची ही कामगिरी निश्चितच उल्लेखनीय अशी म्हणायला हवी। धरमपाजी यांचं निधन झाल्यानंतर आता ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अनेक चित्रपट सृष्टीतील अभिनेते अभिनेत्री यांच्याकडून धरमपाजी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतलं जात आहे। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे। त्यांच्यावर आता थोड्याच वेळात या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहे। त्यांना त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते अभिनेत्री या ठिकाणी दाखल होत असल्याची आपण ही दृश्य पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।